Hello dear students, in today's lecture we will discuss on photophosphorylation. So this is the first phase of photosynthesis mechanism किंवा photosynthesis जे काय होतं त्या photosynthesisमध्ये पहिली स्टेप आपल्याला ही फोटोफॉस्फोरायलेशनची पाहायला मिळते. तर मग याच्यामध्ये फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय तर सिम्पली हा शब्द जरी फार मोठा वाटत असला तरी फोटोफॉस्फोरायलेशनची जी काही प्रोसेस आहे किंवा मेकॅनिझम आहे ते अगदी सोपं आहे. यामध्ये होतं काय की जी काही सनलाईट आहे ही सनलाईट प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते आणि सुरुवातीला पिगमेंट सिस्टीमकडनं या सनलाईटचा वापर करून क्लोरोफिल ए जे आहे ते ATP सिंथेसाइज करतात. ATP जे काही सिंथेसाइज करतात विथ दी इलेक्ट्रॉन्स या प्रक्रियेला फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये फोटोसिस्टीम्स इन्व्हॉल्व असतात आणि या फोटोसिस्टीमपैकी जे काही मेन रिॲक्शन सेंटर आहे क्लोरोफिल ए किंवा फोटोसिस्टीम फर्स्ट फोटोसिस्टीम सेकंड या दोनही आपल्याला यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या पाहायला मिळतील. मग व्हॉट इज द ॲक्च्युअली फोटोफॉस्फोरायलेशन? सो फोटोफॉस्फोरायलेशन इट मीन्स which is the synthesis of ATP molecules from the ADP and inorganic phosphate in presence of sunlight and chlorophyll A is called as photophosphorylation. तर फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय तर ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा ॲरनॉन आणि त्यांचे जे काही सहकारी होते 1954 साली यांनी पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट शोधली आणि त्यामध्ये त्यांनी जे काही क्लोरोप्लास्ट आयसोलेट केले होते आणि हे क्लोरोप्लास्ट ज्यावेळेला सनलाईटमध्ये ठेवले तर इन प्रेझन्स ऑफ लाईट इन दिस क्लोरोप्लास्ट दे हॅव ऑब्झर्वड देर इज द प्रोडक्शन ऑफ ATP त्या ठिकाणी तयार होतात. ATP आर द एनर्जी मॉलिक्युल्स. सुरुवातीला हे एनर्जी मॉलिक्युल्स आहेत किंवा जे काही फूड मटेरियल तयार होते त्या फूड मटेरियलला पुन्हा ऑक्सिडाईज करून त्यापासूनही ATP तयार केले जातात. ही सर्व काही अन्नपचन किंवा त्या प्रकारची ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये किंवा इतर सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये होत असते. तर एक लक्षात घ्या सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या मेकॅनिझमसाठी वेगवेगळ्या घडामोडीसाठी हालचालीसाठी बोलण्यासाठी विचार करण्यासाठी जी काही शक्ती आपल्याला आवश्यक असते एनर्जी आपण ज्याला म्हणू ती एनर्जी जी आहे ती ATPच्या स्वरूपामध्ये वापरली जाते. बरोबर म्हणजे काय की तुम्हाला आता समजा धावायचं आहे चालायचं आहे बोलायचं आहे तर जी काही एनर्जी तुम्हाला तुमच्या शरीराकडनं आवश्यक असते ती एनर्जी कशाच्या स्वरूपामध्ये वापरली जाते ATPच्या स्वरूपामध्ये वापरली जाते. ATPच्या स्वरूपामध्ये ती खर्च होते आणि मग ATP खर्च होऊन म्हणजे काय होतात ATP त्या ठिकाणी वापरले जातात दे विल गेट ब्रेकडाऊन अँड कन्व्हर्टेड अगेन इंटू ADP अँड प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. तर याच्यामध्ये फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये जे काही फोटोफॉस्फोरायलेशन आहे सिम्पली याच्यामध्ये एकच लक्षात घ्या की ATP तयार होतात इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट किंवा क्लोरोफिल ए आणि सनलाईट. सो सिम्पल त्याची डेफिनेशन अशी आहे की दॅट इज द सिंथेसिस ऑफ ATP इन प्रेझेन्स ऑफ लाईट एनर्जी अँड क्लोरोफिल ए विच इज कॉल्ड ॲज फोटोफॉस्फोरायलेशन. नाऊ देर आर टू वेज ऑर देर आर टू पाथवे फॉर फोटोफॉस्फोरायलेशन. फोटोफॉस्फोरायलेशन होण्याचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरा आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरा आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तर फोटोफॉस्फोरायलेशन जे आहे ते दोन मार्गाने आपल्याला झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. सो देर आर टू पाथवेज फॉर फोटोफॉस्फोरायलेशन. फर्स्ट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन अँड सेकंड वन इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि मग या ठिकाणी फर्स्ट जे आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आपण आपल्या ह्याच्या लेक्चरमध्ये याबद्दलच पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन काय आहे ते पाहू. त्यापैकी फर्स्ट जे आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय की इन दिस द सिंथेसिस ऑफ ATP इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल ए ड्युरिंग द सायक्लिक ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन which is called as cyclic photophosphorylation. Okay, so synthesis of ATP in presence of sunlight and chlorophyll A during the cyclic transfer of electron is called as cyclic photophosphorylation. म्हणजे काय सिम्पली की या
या पाथवेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स क्लोरोफिल ए कडनं लिबरेट होणार आहे, जसं आता इथे डायग्राममध्ये पहा, सॉरी इथे तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येईल, ब्रश हां इथं. तर या ठिकाणी होतं काय, ही खाली जी आहे तर बघा इथं ही आहे फोटो सिस्टीम, बरोबर. क्लोरोफिल एमध्ये जी काही पिगमेंट सिस्टीम फर्स्ट आहे, दॅट इज वी कॉल्ड ॲज अ P700. ही पिगमेंट सिस्टीम काय करते, सनलाईट ॲब्झॉर्ब करते, बरोबर. सनलाईट ॲब्झॉर्ब केल्यानंतर या ठिकाणी हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स त्यापासून लिबरेट होतात. इलेक्ट्रॉन्स लिबरेट होतात. हे इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा एक्झायटेड क्लोरोफिल ए मॉलिक्यूलकडनं झालेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा मग हे जे काही रिड्युसिंग सबस्टन्स आहेत हे ॲब्झॉर्ब करतात, जसं की इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग सबस्टन्स FRS, ओके, फेरोडॉक्सिन सबस्टन्सेस. आणि मग ते फेरोडॉक्सिनकडे जातील आणि दरम्यान नंतर पुढे जाऊन याप्रमाणे नंतर इथे या इलेक्ट्रॉनचा वापर करून याप्रमाणे ATP तयार केले जाईल. ठीक आहे. नंतर पुन्हा ते इलेक्ट्रॉन पुढच्या एका ॲक्सेप्टरकडनं ॲक्सेप्ट केले जातील आणि या दरम्यान पुन्हा आणखीन एक ATP तयार केला जाईल. आणि पुन्हा हे जे काही न्यूट्रलाइज झालेले जे काही इलेक्ट्रॉन आहेत, हे न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन्स पुन्हा रिटर्न याच पिगमेंट सिस्टीमकडे ॲब्झॉर्ब होतात. म्हणून याला म्हटलं जाते सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ही एक प्रकारची अशी सायकल या ठिकाणी पूर्ण होते आणि म्हणून याला म्हटलं आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आलं लक्षात. सो इन दिस the electrons from the pigment system first they return back to its original place through the electron carrier, and therefore it is called as cyclic photophosphorylation. So it involves only pigment system 1. It involves only pigment system 1, where the pigment system 1 किंवा ज्याला आपण P700 असं म्हटलं आहे, which act as a reaction center, and these pathway occurs only when the activity of pigment system second is stopped. ओके. सो दिस पाथवे कधी हा पाथवे आपल्याला काम झालेलं दिसेल ज्यावेळेला दुसरा जो काही पिगमेंट सिस्टीम आहे ती त्याचं काम थांबवेल, अँड वेअर द NADPH2 गेट ॲक्युमुलेटेड. सो इट इज कम्प्लिटेड इन द फॉलोइंग स्टेप्स. आता एक लक्षात घ्या, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन जे आहे हे कोणत्या पद्धतीने होते हे आपल्याला इथं पाहायचं. मग याच्यामध्ये फर्स्टली दी क्लोरोफिल पिगमेंट्स ऑफ फोटो सिस्टीम फर्स्ट विच ॲब्झॉर्ब लाईट एनर्जी. क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत हे पहिल्यांदा लाईट एनर्जीला ॲब्झॉर्ब करतील. मग या क्लोरोफिल पिगमेंटमध्ये जी पहिली जी काही फोटो सिस्टीम आहे, फोटो सिस्टीम फर्स्ट किंवा P700, याचा अर्थ काय की 700 नॅनोमीटर वेवलेंथ असणारी लाईट या ठिकाणी जास्त प्रमाणात अफेक्ट करेल. बाकीचे ॲसेसरी पिगमेंट जे येते ते त्याला सनलाईट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देतील किंवा गोळा करून मेन रिॲक्शन सेंटरकडे पाठवतील. सो इन दिस दे ॲब्झॉर्ब लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स अँड गेट एक्झायटेड. सो इन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन फर्स्ट स्टेप काय आहे की क्लोरोफिल ए जी आहे किंवा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट जी आहे ही लाईट एनर्जीला ॲब्झॉर्ब करेल इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स अँड दे विल गेट फर्स्टली एक्झायटेड. म्हणजे पहा, त्या क्लोरोफिल किंवा पिगमेंट सिस्टीमवरती याप्रमाणे ही जी काही सनलाईट त्यावेळेला एवढी इक्वेटून त्या प्रमाणात पडेल त्यावेळेला यातले इलेक्ट्रॉन जे आहेत ते एक्झाईट होतात, व्हायब्रेट होतात, अँड ॲज अ रिझल्ट दीज इलेक्ट्रॉन्स आर रिलीज्ड विथ excess of energy from the chlorophyll molecules and become. तर याच्यामध्ये होतं काय की जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे रिलीज झाल्यानंतर विथ एक्सेस ऑफ एनर्जी, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आपल्या या इलेक्ट्रॉनवरती पाहायला मिळते, अँड दे आर रिलीज फ्रॉम द क्लोरोफिल मॉलिक्युल्स अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज. देन these released electrons is then transferred through the different electron acceptor which are situated in a definite sequence.
पहा आता या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की हे जे काही सुरुवातीला एक्झायटेड क्लोरोफिल ए मॉलिक्यूलकडनं जे काही इलेक्ट्रॉन लिबरेट झालेत ते इलेक्ट्रॉन्स याप्रमाणे पॉझिटिव्हली चार्ज झालेले इलेक्ट्रॉन्स किंवा हाय एनर्जी असणारे इलेक्ट्रॉन्स त्यानंतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडनं ॲक्सेप्ट केले जातात किंवा ॲक्सेप्ट होत होत ते पुढे जातील आणि त्यानुसार मग दरम्यान आपल्याला ATP तयार झालेल्या पाहायला मिळतात. सो फर्स्ट टाईम these release electrons which is firstly accepted by an intermediate ferredoxin reducing substance that is generally called as FRS. फेरेडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सकडनं पहिल्यांदा हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ॲक्सेप्ट केले जातील अँड फ्रॉम वेअर इट गोज टू फेरेडॉक्सिन. त्या फेरेडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्सकडून पुन्हा नेक्स्ट स्टेपमध्ये फेरेडॉक्सिन या सबस्टन्सकडे हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेपमध्ये यू कॅन ऑब्झर्व दीज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द फेरेडॉक्सिन ट्रॅव्हल्स थ्रू द चेन ऑफ सायटोक्रोम्स. फेरेडॉक्सिनकडनं सायटोक्रोमकडे किंवा हे इलेक्ट्रॉन जे आहे ते सायटोक्रोम चेनकडे, सायटोक्रोमची चेन आहे म्हणजे जसं की इट इन्क्लूड सायटोक्रोम B6 अँड सायटोक्रोम F. सायटोक्रोम B6 आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर सेकंड आहे सायटोक्रोम F. अशी याला सायटोक्रोमची सायकल असं म्हटलं जातं. तर या सायटोक्रोमकडे ॲक्सेप्ट केले जातात आणि मग सायटोक्रोमकडे ॲक्सेप्ट करत असताना याच इलेक्ट्रॉनचा वापर करून या ठिकाणी जे काही ॲडेनोसाईन डायफॉस्फेट आहे या ॲडेनोसाईन डायफॉस्फेटसोबत एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट या ठिकाणी रिॲक्ट होतो किंवा त्याची रिॲक्शन होऊन त्याचं कन्व्हर्जन ATPमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे पहा इथं या फेरेडॉक्सिनकडनं जे काही इलेक्ट्रॉन आहे ते या ठिकाणी सायटोक्रोम B6कडे ॲक्सेप्ट झाले आणि दरम्यान हे जे काही ॲडेनोसाईन डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे याची रिॲक्शन होऊन या ठिकाणी पहिल्यांदा ATP मॉलिक्यूल, एक ATP मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो एका सायकलमध्ये. बरोबर, एकच सिंगल सायकलचा आपण विचार करतोय आणि या सायकलमध्ये पहिल्यांदा एक ATP तयार झाला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं आहे, फ्रॉम दिस फेरेडॉक्सिन इलेक्ट्रॉन्स विच इज ॲक्सेप्टेड बाय सायटोक्रोम B6 अँड वन ATP मॉलिक्यूल विच इज जनरेटेड. ओके, वन ATP मॉलिक्यूल विच इज जनरेटेड first time, then cytochrome B6 then transfer it electrons to the cytochrome F. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये सायटोक्रोम B6 जे आहे सायटोक्रोम B6 कडनं हेच इलेक्ट्रॉन्स सेकंड जो काही सायटोक्रोमची सायकल आहे किंवा सायटोक्रोम F जो आहे या सायटोक्रोम Fकडे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जाते आणि या दरम्यान देखील एका इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि ॲडेनोसाईन डायफॉस्फेटचा या ठिकाणी रिॲक्शन होऊन ATP तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो इन नेक्स्ट स्टेप द इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर फ्रॉम सायटोक्रोम B6 टू द सायटोक्रोम F. ओके, आणि मग या दरम्यानसुद्धा आपल्याला या ठिकाणी या ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटची रिॲक्शन होऊन किंवा याला रिॲक्ट केलं जातं या इलेक्ट्रॉनची एनर्जी वापरून. ओके, सो या ठिकाणी या ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटला रिॲक्ट केलं जातं किंवा त्या ठिकाणी या एनर्जीचा वापर, इलेक्ट्रॉनचा वापर करून याची रिॲक्शन होते आणि मग पुन्हा सेकंड ATP मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला दिसतो. सेकंड ATP मॉलिक्यूल या ठिकाणी तयार होईल. म्हणजे एकूण काय झाले आतापर्यंत 2 ATPs तयार झालेले आपल्याला दिसतात. आता यानंतर पुढे फ्रॉम these electrons from the cytochrome F goes to the प्लास्टोसायन. पुढे जातात ते प्लास्टोसायनिनकडे हे इलेक्ट्रॉन जातात अँड फायनली दे कम्स टू नॉर्मल ग्राउंड स्टेट. पहा म्हणजे आता या ठिकाणी हे ज्यावेळेला सायटोक्रोम Fकडे जातील 2 ATP दरम्यान त्यांनी तयार केलेत. मग यानंतर मग ह्या इलेक्ट्रॉनवरती जो काही एनर्जी होती किंवा जी काही एनर्जी चार्ज होता तो या ठिकाणी रिड्यूस झालेला आपल्याला पाहायला मिळतो, कमी झालेला पाहायला मिळतो अँड फायनली दे कम्स टू द नॉर्मल ग्राउंड स्टेज अँड ॲक्सेप्टेड बाय क्लोरोफिल A किंवा पिगमेंट सिस्टीम फर्स्ट. ओके, सो पॉझिटिव्हली चार्ज क्लोरोफिल A molecules is now ready to receive one more unit of
radiant energy, and during this transfer of electrons between ferredoxin to cytochrome B6 and between cytochrome B6 to cytochrome F, the electron release excess energy which is used for the synthesis of ATP. म्हणजे एक थोडक्यात इन जनरल काय होतं या रिॲक्शनमध्ये पुन्हा एकदा पहा की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन जे आहे याच्यामध्ये मेन उद्देश आहे आपला की ATP तयार करणे. ठीक आहे, ADP पासून ATPच तयार करणे. मग हे ATP तयार करायचे असेल तर इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि ADP हे जे काय आहे या दोन्हीची रिॲक्शन घडून आणणं आवश्यक आहे. ही रिॲक्शन घडून आणण्यासाठी त्यांना एनर्जीची आवश्यकता आहे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, मग सुरुवातीला काय होते या ठिकाणी फोटोसिंथेसिस होण्याच्या अगोदर किंवा फोटोसिंथेसिसच्या सुरुवातीला जी काही सनलाईट आहे ही सनलाईट या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंटकडनं ॲब्झॉर्ब केली जाते, जे काही ॲसेसरी पिगमेंट असतील किंवा काय असेल ते. मग क्लोरोफिल ए जे आहे मेन रिॲक्शन सेंटर, त्यापैकी एक आपण पिगमेंट सिस्टीम पाहिली, पिगमेंट सिस्टीम फर्स्ट, की जी 700 नॅनोमीटरची वेवलेंथ असणारी लाईट या ठिकाणी ॲब्झॉर्ब करते. बरोबर. त्यानंतर मग पुढे जाऊन आपल्याला हे जे काही ही एनर्जी या ठिकाणी सनलाईट उपलब्ध झाल्यानंतर हे क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत ते एक्झाईट होतात. काय आले? एक्झाईट झाले. आणि एक्झाईटेड स्टेजमध्ये ते त्याचे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी लिबरेट होतात. बरोबर, विथ हाय अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. आणि मग हे इलेक्ट्रॉन्स काही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग सबस्टन्सकडनं ॲक्सेप्ट केले जातील. जसं की पहिलं आहे फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स, आणि दुसरं आहे दॅट इज फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स आहे FRS. सेकंड आहे फेरोडॉक्सिन. आणि मग नंतर थर्ड स्टेपमध्ये या फेरोडॉक्सिनकडनं हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे सायटोक्रोम सिस्टीमकडे किंवा सायटोक्रोम B6 किंवा सायटोक्रोम F यांच्याकडे ॲक्सेप्ट केले जातात. ठीक आहे, ॲक्सेप्ट केल्यानंतर मग या दरम्यान या इलेक्ट्रॉनचा वापर करून ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा या ठिकाणी रिॲक्शन होते आणि ATPमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला दिसतं. ओके, ATP या ठिकाणी कन्वर्ट होतात आणि 2 ATP या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतील. ओके, 2 ATP आर फॉर्म ड्युरिंग दिस रिॲक्शन. मग आता हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत फायनली सायटोक्रोम Fकडे आलेले या ठिकाणी. मग या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते या ठिकाणी प्लास्टोसायनिन जी काही सिस्टीम आहे या प्लास्टोसायनिनकडे हे इलेक्ट्रॉन जे आहे ते ॲक्सेप्ट केले जातात आणि ते त्या ठिकाणी नॉर्मल ग्राउंड स्टेजला आलेले आपल्याला दिसते. बरोबर, नॉर्मल ग्राउंड स्टेजला आपल्याला हे इलेक्ट्रॉन्स येतात, न्यूट्रल होतात आणि न्यूट्रल झाल्यानंतर त्याच्यावरली रॅडियंट एनर्जी जी आहे ती कमी होते इथपर्यंत येऊन, कारण की का त्याच्यातली एनर्जी या ठिकाणी ATP तयार करण्यासाठी वापरलेली. मग या प्लास्टोसायनिनकडनं हे काय म्हणतात त्याला नॉन एक्सायटेड किंवा त्याप्रमाणे न्यूट्रल झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते पुन्हा पिगमेंट सिस्टीमकडनं ॲक्सेप्ट केले जातात, पुन्हा पिगमेंट सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि याप्रमाणे ही सायकल कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मला असं वाटते लक्षात आलं असेल तुम्हाला. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि मग आता लास्टली आपल्याला काय बघायचं तर या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये याचे सिग्निफिकन्स जर सांगायचे म्हटले तर याचं सिग्निफिकन्स असं आहे की ड्युरिंग दिस यू कॅन ऑब्झर्व देर आर 2 ATP molecules are formed during the cyclic photophosphorilation. म्हणजे या एकूणच या पूर्ण सायकलमध्ये 2 ATPs या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. आणि सेकंड सिग्निफिकन्स असा आहे की दे रिलीज इलेक्ट्रॉन्स रिटर्न बॅक टू द नॉर्मल ग्राउंड स्टेज. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते रिलीज झालेले जे काही इलेक्ट्रॉन असतील क्लोरोफिल एकडनं किंवा पिगमेंट सिस्टीममधून ते पुन्हा या ठिकाणी त्या पिगमेंट सिस्टीमकडे नॉर्मल ग्राउंड स्टेजला येऊन रिटर्न होतात. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला एक्झाईट होते त्यावेळेला त्याच्यावरती फुल्ली चार्ज आपल्याला पाहायला मिळतो, फुल एनर्जी. वन्स दे आर युटिलाइज फॉर सिंथेसिस ऑफ ATP देन दे विल गेट न्यूट्रलाइज अँड अगेन ॲक्सेप्टेड बाय क्लोरोफिल ए किंवा पिगमेंट सिस्टीम एकडनं. पुन्हा मग ही चेन
ही चेन जी आहे ही आपल्याला सतत सारखी कंटिन्यू चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कंटिन्यू चालू असताना या ठिकाणी अनेक ATP या ठिकाणी तयार होतील, बरोबर. अनेक ATPs या ठिकाणी तयार होतील आणि ATP तयार करण्याच्या याच प्रक्रियेला फोटोफॉस्फोरायलेशन असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये ही झाला हा पहिला मार्ग आहे फोटोफॉस्फोरायलेशन होण्याचा. दुसरा एक मार्ग आहे किंवा दुसरा एक पाथवे आपल्याला सांगता येतो, दॅट इज वी कॉल्ड ॲज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सेकंड जो आहे तो नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे. आता एक थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि आपण याच्याबद्दलची डिटेल्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आता आपण बघितलं की सायक्लिक म्हणजे काय की इलेक्ट्रॉन्स या एका पिगमेंट सिस्टीमकडनं निघाले तर ते पुन्हा या ठिकाणी रिटर्न त्या पिगमेंट सिस्टीमकडेच येऊन पोहोचतात, पुन्हा या ठिकाणी पिगमेंट सिस्टीमकडेच येऊन पोहोचतात. दॅट इज वी कॉल्ड ॲज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. पण मात्र नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं, या ठिकाणी दोन पिगमेंट सिस्टीम या ठिकाणी काम करतात. सुरुवातीला पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडनं निघालेले इलेक्ट्रॉन जे आहेत सेम मगाच्या प्रमाणे याप्रमाणे या ठिकाणी ATP तयार करतील, सायटोक्रोम A किंवा सायटोक्रोम B6 किंवा सायटोक्रोम Fचा वापर करून. आणि मग न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन जे आहेत ते पिगमेंट सिस्टीम सेकंडकडनं ही प्रक्रिया सुरू होते. ओके, पहिल्यांदा. नंतर मग पिगमेंट सिस्टीम फर्स्ट या ठिकाणी आहे. मग न्यूट्रलाइज झालेले इलेक्ट्रॉन्स जे असतील हे इलेक्ट्रॉन्स पिगमेंट सिस्टीम सेकंडने पुन्हा ॲक्सेप्ट न करता किंवा पिगमेंट सिस्टीम सेकंड जे आहे ते ॲक्सेप्ट करू शकत नाही आणि म्हणून मग हे इलेक्ट्रॉन जे आहे ते हे पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडे जसं आधीच्या प्रमाणे या ठिकाणी ॲक्सेप्ट केले जातात. आणि पुन्हा मग नंतर या पिगमेंट सिस्टीम फर्स्टकडनं हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी पुन्हा सनलाईट ॲब्झॉर्ब केले जाते, हे इलेक्ट्रॉन्सचा वापर करून एक्झाईट होतात आणि मग एक्झाईट झालेले इलेक्ट्रॉन्स पुन्हा या ठिकाणी याच्यासाठी वापरले जातील आणि दरम्यान ATP तयार न होता NADPH2 असा रिड्युसिंग सबस्टन्स तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो अशा प्रकारचं हे नॉन सायक्लिक आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सायकल पूर्ण होत नाही आणि मग जे काय आहे ही ह्या प्रकारची झिगझॅग मॅनरनुसार झिगझॅग पद्धतीने म्हणजे झेड स्कीम आपण ज्याला म्हणूया फार पडतं, या प्रकारे इथून एकदा काही इलेक्ट्रॉनची सुरुवात झाली ती इथे येऊन पोहोचते आणि या दरम्यान ATP आणि त्यासोबतच NADPH2 अशा प्रकारचे दोन एक एनर्जी मॉलिक्यूल आणि दुसरा आहे रिड्युसिंग सबस्टन्स तयार झालेलं आपल्याला या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये पाहायला मिळतं. तर असं हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे. डिटेल्स त्याच्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. सो इनफ फॉर टुडेज लेक्चर.